नमस्कार, मी दीपक पळसुले. खेळ माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅरमची माजी युवा राष्ट्रीय विजेती मैत्रेयी गोगटेनं नुकतंच महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मैत्रेयीनं प्रीती खेडकरला हरवून महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. मूळची रत्नागिरीची असलेली मैत्रेयी सध्या शिक्षण आणि कॅरममधल्या करिअरसाठी मुंबईत राहते. कोकणातल्या आठवणी, मुंबईतली आव्हानं आणि अर्थातच कॅरममधली वाटचाल याविषयी तिच्याशी संवाद साधलाय आमची प्रतिनिधी जान्हवी मुळेनं. महाराष्ट्राची कॅरम क्वीनच खरं तर तिला म्हणायला हवं. मैत्रेयी गोगटे आपल्या सोबत आहे, जिनं नुकतंच राज्य मानांकन स्पर्धेमध्ये विजय साजरा केलेला आहे. मैत्रेयी, नॅशनल टायटल झालं, पण जवळपास वर्षभराने पुन्हा एकदा तू स्टेट रँकिंग टुर्नामेंट जिंकलेली आहे. तर एक राहिलेली गोष्ट वर्षभरात होती, ती मिळाली, असं एक समाधान देणारं यश. हो, बरोबर. म्हणजे मी ॲक्च्युली वर्षभरात फक्त 2 फायनल्स खेळले, बाकी थोडं टफ झाली आणि मी हरले. तर म्हणजे जवळजवळ हे वर्षातली शेवटची मॅच होती आणि ती मी जिंकले, तर मला खूप आनंद झाला आहे. नक्कीच. मैत्रेयी, तू मुंबईमध्ये सध्या राहतेस, पण मूळची रत्नागिरीची आहेस आणि तिकडेच तुझी कॅरमची सुरुवातसुद्धा रत्नागिरीमध्ये झाली. तिकडून मुंबईत येणं, इथल्या लाईफस्टाईलशी जुळवून घेणं आणि त्याच्यामध्ये कॅरम खेळणं, हे कसं काय साधलं? पहिल्यांदा खूप कठीण वाटलं. आधी एक तर आईबाबांना सोडून फर्स्ट टाईम असं कायमचं म्हणून राहायला आले. 3 वर्षाचं मी CA करते, तर त्या कोर्ससाठी बेसिकली आणि कॅरम चालू राहावा या दृष्टीने मी मुंबईत शिफ्ट झाले. आणि पहिल्यांदा धकाधकीचं जीवन सगळ्यांकडनं ऐकलेलं, त्याच्यानंतर नातेवाईक इकडे राहतात त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ऐकलं की ऑफिसचं कसं हे असतं लाईफ, तर थोडंसं भीती होती मनात. पण आईबाबांचा सपोर्ट, घरच्यांचा, सगळ्यांचा, बहीण माझ्याबरोबर होती, तर ते झालं, कसं बसं झालं. म्हणजे दादरची धकाधकीचं प्रवास, ट्रॅव्हल, ते सगळं सांभाळून त्याच्यामध्ये कॅरम, आणि तू दोन्ही गोष्टी एकत्र करते आहेस. पण या सगळ्यामध्ये कोकणची, घरची, रत्नागिरीची किती आठवण येते? खूप आठवण येते, रोज येते. कधी कधी आता मॅचच्या वेळेला पूर्वी बाबा नेहमी यायचे, आता ते दर मॅचला शक्य होत नाही. मग जिंकल्यानंतर कायम जे कोणी तिथे असतात ती फॅमिलीच आहे, पण शेवटी आईबाबा जवळ असतील तर एक वेगळा आनंद असतो. घरी आल्यानंतर एक कौतुक करतात, तर ते आता फक्त फोनवर होतं, समोर नसतात, त्याचं थोडंसं दुःख होतं. नक्कीच. पण सध्या आता सीझन कोकणमध्ये आंब्याचा आहे, मला खूप आठवण येते कोकणाची, मलासुद्धा. तर तू घरी जेव्हा जाते रत्नागिरीत, तेव्हा काय तुला करायला सर्वात आवडतं, किंवा कोकणातली कुठली गोष्ट जास्त आवडते तुला? घरी गेले की पहिलं आईच्या हातचं खायचं, बास, एवढं एकच हे असतं. आणि त्याच्यानंतर मग मित्रमैत्रिणींना थोडं भेटायचं, कारण का बऱ्याच दिवसांनी तिकडे गेल्यानंतर ते एक रिफ्रेश व्हायला होतं. आणि माझे भाऊ वगैरे, आम्ही सगळे एकत्र मिळून खूप मजा करतो. आजीकडे जातो, मामा वगैरे, आम्ही सगळे एकत्र मिळून मग एक दिवस फंक्शन असतं आमच्याकडे, असं रात्री सगळ्यांनी एकत्र हे करायचं, मजा मस्ती करायची. आणि तेच कारण का कसं होतं, रत्नागिरीत एकदा गेल्यानंतर इकडच्या ह्याच्यातनं शांततेत राहावंसं वाटतं, आणि मग आपली माणसं असली जवळ की मग आणखीन मजा येते, म्हणून मग तेवढंच मला आवडतं करायला. असं म्हणतात की कोकणातला माणूस मुंबईत आला, मुंबईकर झाला तरी त्याच्या मनातलं कोकण जात नाही, आणि मैत्रेयीकडे बघितल्यावरती तेच जाणवतं. मैत्रेयीची बहीण शर्वरीताई आत्ता आपल्यासोबत आहे. मैत्रेयीने आम्हाला असं सांगितलं की तिने तुलाच खेळताना बघून खरं तर कॅरम सुरुवात झाली. तू आधी खेळायचीस आणि नंतर तिची सुरुवात झालेली आहे. तर आपल्या बहिणीने एवढी मोठी मजल मारली, तुला तिच्या यशाविषयी काय वाटतं आणि किती अभिमान वाटतो? मला खूपच अभिमान वाटतो तिचा, कारण तिने 6वीपासून कॅरम खेळायला सुरुवात केली आणि CA करत असतानासुद्धा तिने कॅरमचं तिचं जे आवड होती ती जपली आणि कॅरम खेळतच राहिली ती. आणि तिने गेल्या वर्षी टायटल नॅशनल खेळली होती 2015ला, आणि आता खूप दिवसांनी स्टेट रँकिंग मारली, त्याच्यामुळे खूप जास्त आनंद झाला तिचं हे यश बघून. कारण थोड्या काही ह्याच्यासाठी तिचं यश हुकत होतं प्रत्येक वेळेला, पण ते तिला आता खूप छान ह्याने मिळाल्यामुळे खूपच जास्त आनंद झाला आहे. आणि तिने असंच यश सारखं मिळवत राहावं एवढीच प्रार्थना.
नक्कीच. आणि तू स्वतःसुद्धा एक कॅरम प्लेयर आहेस आणि मैत्रेयीची बहीणसुद्धा आहे, त्यामुळे आम्हाला जाणून घ्यायचं आहे काय मैत्रेयीची खासियत आहे, ती एवढी चांगली कॅरम प्लेयर कशामुळे बनली आणि काय आहे तिच्यामधली गोष्ट जी बहीण म्हणून थोडी खटकते. कारण दोन बहिणींमध्ये जसं प्रेमाचं नातं असतं तसंच थोडंसं थट्टामस्करीचं सुद्धा नातं, तुमची तशीसुद्धा थट्टामस्करी सुरू असेल. मैत्रेयीच्यामध्ये स्पार्क म्हणजे ती कॅरम खेळत असताना शाळेतल्या सरांनी सांगितल्यामुळे तिच्यामधला कॅरमचा स्पार्क आम्हाला कळला आणि त्याप्रमाणे ती पुढे बाबांनी खूप सपोर्ट केला. बाबा तिच्याबरोबर प्रत्येक टुर्नामेंटला जात असत खेळायला, म्हणजे बघायला. त्याच्यामुळे तिला खूपच जास्त सपोर्ट मिळत गेला बाबांचा आणि त्यामुळे ती तशीच यश मिळवत गेली. आणि आम्ही दोघी इकडे राहायला आल्यानंतर असं काही खटकण्यासारखं तिच्यामध्ये नव्हतं, पण कधी कुठली गोष्ट सांगितल्यानंतर पटकन ऐकत नाही, तेवढं एकच खटकतं. बाकी काही असं खटकण्यासारखं तिच्यामध्ये नाही आहे. आणि तिला गाण्याची पण तितकीच आवड आहे जितकी कॅरमची आहे. अरे वा, ही आणखीन एक नवीन गोष्ट आम्हाला कळलेली आहे. मैत्रेयी, गाणं पण तुला आवडतं, पण त्याच्याचबरोबर तू CA सुद्धा करतेस आणि कॅरम आणि CAचा अभ्यास, कारण खूप अभ्यास असतं, खूप पुस्तकं वाचायची असतात, खूप सारी गणितं आहेत, अकाउंट्स आहे. या सगळ्यामध्ये कॅरमची कशी मदत होते असं तुला वाटतं? कारण शेवटी एकाग्रता वाढवणारा खेळ आहे. हो, नक्कीच. आणि सर्वात पहिलं मला सांगायचं आहे की मी ज्या CAच्या अंडर काम करत होते तर त्या ऑफिसने मला खूप सपोर्ट केला. माझे कलिग्स खूप चांगले होते. दर मॅचला मी जायचे. कसं असतं, कामाचा लोड कायमच असतो, पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजना सपोर्ट करणारे सुद्धा लोक खूप कमी असतात. म्हणजे काही वेळेला मनात नसतं, पण पॉलिसीजमुळे देता येत नाही किंवा काही रिझन्स असतील. पण माझ्या सरांनी मला कधीच नाही असं केलं. म्हणजे इवन ऑडिट पिरियड असतानासुद्धा मी नॅशनल खेळायला गेले होते. 6 दिवसांचा मला जवळजवळ त्यांनी सुट्टी दिली होती. आणि कसं झालं की चालू ठेवायचं हे ठरवलंच होतं, तर ती एक जिद्द माझी वाढत गेली. आणि CA पण काही टफ कोर्स आहे, तर त्या ह्याने म्हणजे कसं व्हायचं की कामाचं प्रेशर, पण त्याच्यात मग कधीतरी मध्येच विरंगुळा म्हणून कॅरम, आणि मग कॅरममध्ये पण यश मिळवायचं हे नक्की ठरवलं होतं. तर प्रॅक्टिस करायचे आणि कॉन्सन्ट्रेशनमुळे खूप फरक पडतो. म्हणजे अभ्यासातसुद्धा खूप मदत होते. आणि तिकडनं एक थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून कॅरम खेळायचं, तर कॅरममध्ये पण तितकंच एकाग्रतेने खेळावं लागतं. तर सायमल्टेनियसली दोन्ही खूप छान ह्याने जमतं मला. आणि इकडे रिलॅक्स झाले की परत अभ्यासात मजा येते अभ्यास करायला, त्याच्यामुळे तेही होतं. नक्कीच. मैत्रेयी, कॅरम सारखा खेळ हा साधारणपणे प्रत्येक घरामध्ये कॅरम बोर्ड असतो आणि विरंगुळा म्हणून कॅरम खेळला जातो, पण त्याच्यामध्ये एक प्रोफेशनल खेळाडू म्हणून करिअर घडवणं हे किती सोपं किंवा कठीण आहे, त्याविषयी काय सांग? खरं तर खूप कठीण आहे. कारण कॅरमला आता जे ग्लॅमर होतं, लोकांना ॲक्च्युली कसं क्रिकेट किंवा फुटबॉल, आता हळूहळू चेससाठी पण आलं आहे, तसं कॅरमसाठी पण नक्कीच दिवस चांगले येतील. आणि तुम्ही इथे आलात ह्याचा अर्थ मी म्हणते की सुरुवातच असेल ही. आत्ता ह्याच्या आधी अभिषेक चव्हाणचा पण इंटरव्ह्यू झाला, तर मला खूप बरं वाटतं आहे की कॅरमसाठी आता एक एक्सपोजर येतं आहे. आणि तुम्ही जर बघायला जाल हॉलमध्ये, तर कधीकधी असं असतं की अरे हा जिंकणार आहे का तो जिंकणार आहे, आणि पोझिशन्स इतक्या असतात की लोकांना वाटतं की हा अरे हे स्ट्रेट मारायचं आहे, ते स्ट्रेट मारायचं आहे, पण त्याच्यात कॅल्क्युलेशन्स इतकी आहेत की म्हणजे आपली सोंगटी जाताना दुसऱ्याला काय पोझिशन होणार आहे हे बघून खेळावं लागतं. किंवा आपला टर्न चुकल्यावर आपल्याला परत टर्न येणार आहे की नाही येणार आहे, ह्या कॅल्क्युलेशन्सप्रमाणे प्रत्येक टर्न खेळावा लागतो. तर खूप कठीण आहे कॅरम खेळणं. दिसताना एवढूसा चौकोन दिसतो, पण त्याच्यावर सोंगट्या जेव्हा नाचतात तेव्हा इतकं बरं वाटतं, म्हणजे समोरच्याचा गेम बघताना. आणि महाराष्ट्रात खूप कॉम्पिटिशन आहे, तर हॉलमध्ये प्रत्येक मॅच ही रोमांचकच असते आणि खूप गर्दीही असते. नॅशनल लेवलपर्यंत झालेलं आहे विजेतेपद, स्टेट रँकिंग टुर्नामेंट पुन्हा एकदा जिंकलेली आहे, CAचा अभ्यास सुरू आहे. अजून मैत्रेयी गोगटेला काय काय करायचं आहे? मला फिरायची खूप आवड आहे आणि ऐतिहासिक गोष्टी बघायची आणि त्याच्या जाणून घ्यायची आवड आहे. तर कॅरमने मला खूप सपोर्ट केला या गोष्टीत, कारण मी नॅशनल खेळण्यासाठी बाहेर जातो, तर तेव्हा मजा येते फिरायला वगैरे, आणि सगळेजणं मित्रमैत्रिणी असतो तर मजा येते. ते एक करायचं आहे. आणि दुसरं म्हणजे फक्त जे आहे ते चांगलं जपायचं आहे असं.
आणि माझ्या आईबाबांची काही इच्छा असेल माझ्याकडनं तर ती पूर्ण करायची आहे. आणि इंटरनॅशनल लेवलपर्यंत टायटल मिळवणं किंवा असं कुठलं तुझं कॅरमच्या बाबतीतलं एखादं उद्दिष्ट आहे? उद्दिष्ट हेच की आता सध्या म्हणजे नॅशनलपर्यंत मजल गेली आहे, यूथ नॅशनलपर्यंत, तर ती ओपन नॅशनल्समध्ये पण परफॉर्मन्स, पुढे इंटरनॅशनल्समध्ये. आणि म्हणजे असं काहीतरी करायचं आहे की कॅरम म्हटलं की मी खेळू दे नको खेळू दे पुढे जाऊन, म्हणजे खेळेन एवढं नक्कीच, पण आता परफॉर्मन्स सांगता येत नाही, आपण कष्ट करायचे, पुढे काय होईल ते असतंच. तर कॅरम म्हटलं की माझी आठवण झाली पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे. नक्कीच. कॅरम आणि मैत्रेयी गोगटे ही दोन्ही नावं समानार्थी घेतली जावीत अशीच इच्छा मैत्रेयीनं व्यक्त केलेली आहे. मैत्री, तुला पुढच्या तुझ्या कारकिर्दीसाठी, वाटचालीसाठी, अभ्यासातल्या सुद्धा आणि कॅरम बोर्डवरच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन नारायणसह जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई.